लंगरे हुसेन शहादत-ए-इमामे हुसेन यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगरातील 12 इमाम कोटला येथे महाप्रसाद भंडारा. कुराण पठण करून भारत देश व देशवासियांच्या सुख समृद्धीसाठी विशेष दुआ. प्रेम, सेवा व धार्मिक ऐक्याचा दिला संदेश. अत्याचारासमोर जो कधीही झुकला नाही त्यालाच हुसेन म्हणतात. मृत्यूनंतरही जो जनमानसात चिरंतन राहिला त्यालाच हुसेन म्हणतात. जो लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवतो त्यालाच हुसेन म्हणतात. अहिल्यानगर शहरातील हजरत बाबा इमाम कोटला येथे करबला येथील शहादत-ए-इमामे हुसेन यांच्या पवित्र स्मरणार्थ शुक्रवारी दिनांक 31 जुलै रोजी जुम्मा नमाजानंतर सय्यद निजामुद्दीन इसामुद्दीन जहागीरदार, सय्यद इलियास इसामुद्दीन जहागीरदार पीरजादे परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही लंगरे हुसेन अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हजरत 12 इमाम सवारीवर फुलांची चादर अर्पण करून करण्यात आली. यावेळी इमामे हुसेन यांच्या सत्य, न्याय, त्याग, बलिदान आणि मानवतेच्या अमर संदेशाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व धर्मीय भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाने कोणताही भेदभाव न करता या लंगरमध्ये सहभागी होत बंधुभाव, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश दिला. या प्रसंगी मौलाना असगर अली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र कुराण शरीफातील आयतीचे पठण करण्यात आले. त्यानंतर भारत देशाची प्रगती, शांतता, बंधुभाव, सर्व देशवासियांची सुख समृद्धी, सुरक्षितता आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष दुआ करण्यात आली. देशात कायम शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर सद्हृदय नांदावे अशी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमात सय्यद निजामुद्दीन पीरजादे, सय्यद इलियास पीरजादे, हाजी हादीभाई हुंडेकरी, उद्योजक हाजी करीमशेठ हुंडेकरी, हाजी अलीमभाई हुंडेकरी, सल्लागार ॲडव्होकेट शिल्पा राजपूत मॅडम, सय्यद शहानवाज जहागीरदार, सय्यद वसीम जहागीरदार, सय्यद सुलतान जहागीरदार, आबासाहेब वामन हुच्चेअप्पा, नसीर खान, कदीर खान, तनवीर बागवान, मुजाहिद शेख, सय्यद मोहसिन आवेद सय्यद, सय्यद मतीन जहागीरदार, परवेज सय्यद, उबेद सय्यद, रऊफभाई पाटेवाले तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि सर्व धर्मीय भाविक उपस्थित होते. लंगरे हुसेनच्या माध्यमातून प्रेम, सेवा, बंधुभाव, मानवता आणि सर्वधर्मीय समभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. करबला येथील इमामे हुसेन यांच्या अमर बलिदानातून अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची, सत्याची कास धरण्याची आणि मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा मिळते, असा संदेश देण्यात आला. करबला आम्हाला शिकवते, सत्यासाठी खंबीरपणे उभे राहणे म्हणजे खरा इमाम आणि मानवतेची सेवा हीच इमामे हुसेन यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांनी या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे मनापासून स्वागत करत अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य, सद्भावना आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि ताला बरकातुहू. बड़ी खुशी की बात है कि आज सरकार इमाम हुसैन रिज़वानुल्लाहि ताला अलैहि अजमईन उनके नाम पे पीरजादा फैमिली की जानिब से लंगर का न्याज का एहतिमाम किया है. बड़ी खुशी की बात है. माशाल्लाह इस मौके पर तमाम तरह के लोग हाजिर व मौजूद हैं, जिसमें हर तरह जाति, धर्म और जितने भी जिस किस्म के भी लोग हैं, माशाल्लाह सब लोग सरकार इमाम हुसैन के सदक़े और फैज़ान से मालामाल होने की पूरी कोशिश कर रहे हैं और हो रहे हैं. मैं इस दिन में तमाम सामईन का, हाज़रीन का दिल की अता गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ. बिलखुसूस पीरजादा फैमिली, उनका दिल की अता गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ कि आपने एक हसीन मौका देकर के सबको खिदमत का मौका दिया है. अल्लाह की बारगाह में दुआ है कि अल्लाह ताला सरकार करबला वालों का सदका और इमाम हुसैन का सदका सबको अता फरमाए और इसकी बरकत से दीनों दुनिया की नेमतें और दोनों जहां की मसरत सबको अच्छी और खुशहाली अता फरमाए. आमीन सुम्मा आमीन. 10वी 12वी पदवीधर झालात पण अजूनही करिअर ठरला नाही, मग एक निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन गेल्या 32 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट गायडन्स आणि करिअर केंद्रित शिक्षण देत आहे. इथे उपलब्ध आहे नर्सिंग, PG DMLT, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, फिजिओथेरपी, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, डायलिसिस,
ऑप्टिमेट्री, सॅनिटरी इन्स्पेक्टर, MPW, CMS अँड ED, नॅचरोपॅथी अँड योगा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील अनेक करिअर ओरिएंटेड कोर्सेस. यासोबतच कम्प्युटर टेक्नॉलॉजी, फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट, इलेक्ट्रिशियन, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि प्री प्रायमरी, मॉन्टेसरी, टीचर ट्रेनिंग असे अनेक कौशल्यधारित कोर्सेस उपलब्ध आहेत. 10वी 12वी पदवीधर, पास नापास सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य कोर्स उपलब्ध आहे. माफक शुल्क, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट गायडन्स, जॉब प्लेसमेंट गायडन्स सगळं मिळेल. आणि यांचा पत्ता आहे बॉम्बे हॉस्पिटल बिल्डिंग, वन विभाग कार्यालयामागे, नवी महानगरपालिका ऑफिस जवळ, संभाजीनगर रोड, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.